गप्पा मारल्या. तुम्हाला काय सांगू आता, मी तिला माझं रडगाणं सांगितलं, तिने मला तिचं रडगाणं सांगितलं. लग्नाच्या नंतर स्वाती मला सांगायची की लय काम असतं, खूप टेन्शन असतं. आणि आता माझ्या लग्नाच्या नंतर मी तिला सांगते स्वाती लय टेन्शन असतं, लय काम असतं. मम्मीला पण दाखवले ते घरात सगळ्यांना. पायलची मम्मीची एक रील व्हायरल झाली, खूप खूप टीव्हीला आली, न्यूजला आली. काय म्हणणे त्याबद्दल तुझं? तू ब्लॉक करतोस यार, तुला काय अक्कल आहे करायचं काय कशाचं ब्लॉक करावं तर करता काय तुला काय पण उठतंय काय पण. हे गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशात सगळे पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप स्वागत आहे. तर गाईज, रात्री आम्हाला झोपायला 1 वाजला आणि आता सकाळी 7 वाजता उठली. मी अजिबात झोप नाही झाली थोडी पण. आणि मी आंघोळ मला नव्हती करायची, तरी पण मी आंघोळ केली आहे जबरदस्ती. आणि आता मला किचनमध्ये जायचं आहे. कांदा टोमॅटो कापला आहे, हे गरम केलं आहे दोन्ही पण गरम पाण्यामध्ये. तर पाणी माझं गरम, आता हे गरम झालं की हे काढणार मी आणि हे पहिलं पाणी पिणार आणि त्याच्यानंतर लगेच भाजी करणार. भाजी झाली आपली करून, म्हणजे शिजली भाजी. आणि आता माझ्या चालल्यात चपाती. तर गाईज, आता वाजत आले ते 10 वाजले ते. आणि माझे सगळे कामं झालेत तर करून, म्हणजे आमच्या खालच्या रूम मधले. आणि वरचे कामं राहिलेत अजून, म्हणजे वरच्या रूम मधले कामं राहिले. तर आता तीच आवरते, पण त्याच्या आधी मी करणार आहे नाश्ता. तर गाईज, मी आवरतीये आणि तुम्हाला असं वाटत असेल मी का आवरतीये. तर मी आज चालली खूप दिवसांनी माझ्या मैत्रिणीला भेटायला. आणि खूप दिवसांनी म्हणजे खूपच दिवसांनी, लग्नाच्या म्हणजे जी माझी मैत्रिणी तिचं नाव स्वाती आहे. आणि ती माझ्या मम्मीच्या घराच्या इथं राहायची, म्हणजे माझ्या कॉलेज फ्रेंड म्हणू शकतो, कारण की आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. परत घराजवळची म्हटल्यावरती थोडंसं खास म्हणू शकतो, बरोबर ना. आणि ते कसं झालं, तिचं लग्न झालं तर त्याच्यानंतर मग ती मुंबईला शिफ्ट झाली. आणि मग लग्न झाल्यावरती तर माहिती आहे की कसं प्रॉब्लेम होतो, जायला जमत नाही, भेटायला जमत नाही कोणाला, कुठे जायला जमत नाही. तर तसंच ती लांब असल्यामुळे मग तिला काय मी भेटत नव्हते. ती कधी मम्मीच्या इथं आली तिच्या तरच आमची गाठभेट व्हायची. पण त्याच्यानंतर लगेच माझं पण लग्न झालं. मग आता काय, मी पण कोणाला भेटत नाही जास्त. आणि जेव्हा मी घरी जाते तर तिचं घर, आता आम्ही घर शिफ्ट केलं ना थोडंसं, तर मग थोडंसं घर लांब पडतं तिच्यापासून माझं घर. आणि मग गाडीवरच जावं लागतं. तर त्याच्यामुळे मग मी पण तिच्या घरी गेले नाही खूप दिवस झाला. तर आम्ही प्लॅन बनवला की आज आपण भेटूया, असा विषय झाला. केस मी बांधून टाकले वरती बाबा, कारण की खूप जास्त गरमी बाहेर. उन्हाळ्यात मला खूप गरम होतं मानेला, जर का केस मोकळे सोडले तर. त्याच्यामुळे मी बांधले आता बो मागे. तर आम्ही पुस्तकं घ्यायला आलोय. फक्त त्याचे जे काय पोस्टल चार्जेस असतात ते वजनावरती असतात. होय स्वाती, पुस्तकं घ्यायला आलोय. आणि पुस्तकं बघा किती घेतलीत. ही तर तिच्या अभ्यासाची पुस्तकं आहेत, ही तर साईडला. आणि ही बाकीची जी आहे ती वाचनासाठी घेतली आहे. हे एक, ही 2 माणसाच्या गोष्टी, हे उर्मिला, हे पण भारी आहे. मी हे वाचलंय थोडं पुस्तक. एक हे वाईन अदरवाईज मी नाही वाचलं कधी आणि ऐकलं पण नाही. आणि हे वाचल मी. या जरा खोल असं काहीतरी लपलेलं वाटतंय मला. 350 आहे, 300 रुपये डिस्काउंट करा चांगला. 450 आहे, 380. सो गाईज, माझी फ्रेंड स्वाती, म्हणजे लग्नाच्या आधी माझ्या कॉलेज फ्रेंड, माझी हाऊस नेबर, अजून काय म्हणता येईल, बेस्ट फ्रेंड. म्हणजे आम्ही एवढी मस्ती केली आहे ना सोबत, मी तुम्हाला काय सांगू. खूप जास्त मस्ती केली आहे.
आणि ही तर मला मिस करतच असती, पण हिच्यापेक्षा जास्त मिस हिचे मम्मी आणि पप्पा करतात. मला वाटतं दादाश्री पण करत असेल. त्याला येते का माझी आठवण? दादाश्री म्हणजे हिचा भाऊ आणि हिचे मम्मी पप्पा पण मला मिस करतात. मी लग्नाच्या आधी रील केली आहे हिच्या भावासोबत पण, हिच्या घरी पण रील करायची, हिच्यासोबत पण मी रील केलेली आहे. मी तुम्हाला दाखवेल, माझ्याकडे असेल ना त्याचा स्क्रीनशॉट मी टाकेल, तुम्ही बघा ती रील जाऊन इंस्टावरती. मालिश करा. मस्त कसली भारी मालिश करते. आता मला असली झोप येईल ना मालिश करून. काय करते? अगं तुला मालिश करायला सांगितलं. देवा परमेश्वर, देवा अगं मला टकली करशील का? मला नाही करायची मालिश. सो आम्ही आलोय आता मस्त नाश्ता करायला. मस्तपैकी नाश्ता करतो. स्वातीने मिसळ मागवली आहे बघा, आणि मी मागवलंय माझा फेवरेट दही वडा. स्वाती खूपला असते, ती जास्त बोलत नाही, पण आता मी तिला बोलायला लावणार आहे. किती दिवसांनी भेटतो आपण? 3-4 महिने. कसं काय? भेटलो ना आपण तुझ्या लग्नाच्या नंतर घरी आले. हां, लग्नाच्या नंतर मी गेले होते घरी, एकदा दोनदा गेले होते. पण आता मला असं वाटतं 6 महिन्याने भेटलो असं. 3 महिने नाही, 6 महिने झाले. तर ना आम्ही थोडीशी बुक्सची शॉपिंग केली, त्याच्यानंतर असंच फिरत अख्खी मंडई पालती घातली, सगळी फिरलो. आणि आता फिरून आम्हाला तहान आणि भूक लागली होती, तर मग म्हटलं आपण मस्त जाऊ कुठेतरी गप्पा मारू. आणि आम्ही भरपूर गप्पा मारल्या, खूप दिवसाच्या सगळा कसूर काढला गप्पांचा, भरपूर गप्पा झालं. तर आता मी खाता पण गप्पा मारणार आहे. स्वाती मला सांगणार तिच्या लाईफमधलं, मी सांगणार तिला माझ्या लाईफमधलं. लग्नानंतरचं बदललेलं आयुष्य. बघू आता, चला या खायला. काहीच मी दहीवडा खाते मस्त. आता स्वाती खा, तू नको लाजू. खाते ना. हा, तुला काय वाटलं मी तुला फोकस मारत का खाताना? मस्त आम्ही नाश्ता वगैरे केला, आता बसलोय जरासं. आता काय करायचं स्वाती? फिरूया. अजून थोडंसं फिरतो. कसं आहे आता घरात बसून आम्ही वैतागलोय. आता जर अजून हिंडतो आणि मग घरी जायला आम्ही काय गप्पा मारल्या तुम्हाला काय सांगू. आता मी तिला माझं रडगाणं सांगितलं, तिने मला तिचं रडगाणं सांगितलं. लग्नाच्या नंतर स्वाती मला सांगायची की लय काम असतं, खूप टेन्शन असतं, आणि आता माझ्या लग्नाच्या नंतर मी तिला सांगते स्वाती लय टेन्शन असतं, लय काम असतं. बघा सेम, लग्नाच्या नंतर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात सेम असतं. सगळ्यांचं सेम असतं, काही ह्याच्यात काही वेगळं नसतं. लग्न झालं सगळ्यांना तेच करायला लागतं. मला आता आठवलं की स्वातीसोबत मी रील काढली होती, ते डोक्याला तेल लावताना. तर स्वातीने माझे ना केस आहेत ना, केस एवढे केस माझे काढले होते तेल लावून. मला एवढं माझ्या डोक्याला तेल लावलं होतं, डेंजर असं एकदम. माझे केस केले ते एकदम विचित्र, आणि एवढे केस निघले होते विंचरताना. गुंता केला होता, गुंता केसात. परत करायचं नाही, आता मी तुला टकली करणार. नको. माझे एवढे केस, एवढा असा गट्टा निघला होता केसांचा, केस विंचरताना पूर्ण मला टकली गेली ती अर्धी. आता मी हिच्या घरी गेले ना, हिला टकली करणार. चालेल, नक्की कर. हिची मालिश करणार, तेल लावून हिची मालिश करणार आणि हिला टकलं करून टाकणार. आज संडे नाही तरी पण गर्दी एवढी आहे. हा होय स्वाती, बरं झालं ना संडेला नाही आलो. आज संडे नाही तरी गर्दी आहे. मला एक कळत नाही, आपल्यासारखी लोक अशीच हिंडायला आली आहेत का खरंच शॉपिंग करायला आली आहेत? सगळ्या शॉपिंगच्या बॅग मध्ये दिसत ना. आपण बघ, आम्ही पुस्तकं घेऊन फिरतोय. आज मी तुळशीबागेत किती वर्ष झाली येते, पण मला तुळशीबागेतलं राम मंदिर माहित नव्हतं आणि मला आज कळलंय. माझ्यामुळं खरं नक्की पुण्यातच राहते. तेच ना, मी नक्की पुण्यात राहते का पुण्याच्या बाहेर राहते? मी आज पहिल्यांदा बघितलंय
आणि मला 100% माहिती आहे, मंदिर प्रतीकला पण माहीत नसणार खरंच. नाही तर आम्ही आलो असतो इथं, माहीतच नव्हतं. आणि असं एकदम शॉपिंगच्या ठिकाणी असं एकदम आतमध्ये आहे ना, म्हणून स्वाती तुझ्यामुळं आज मला बघ मंदिर कळालं. मी तुम्हाला आहे ना मंदिर दाखवते आता. बघा मी पण पहिल्यांदाच बघते आणि पहिल्यांदाच आली आहे, पण खूप मस्त आहे. सो ही आहे स्वाती. हाय स्वाती, हाय कर सगळ्या सबस्क्रायबर्सला आपल्या. हॅलो. सो हे राम मंदिर आहे आणि खूप मोठं आहे, बसायला पण जागा स्पेस खूप मोठं आहे. सिरियसली एवढे वर्ष आपण इथे येतोय शॉपिंग करायला फक्त, आणि आपल्याला मंदिर माहित नाही. आपल्याला लाज वाटली पाहिजे खरंच स्वतःची. तुला पण माहित नव्हतं, पण तुला पण माहित नव्हतं. घेऊन आले ना, तुला पण नंतर कळलंय. तुला स्टेटस कोणीतरी ठेवलेलं तेव्हा कळलंय की ते आहे म्हणून. आणलं तरी तुला माहितच नाही. तेच ना, मला लाज वाटली पाहिजे. इथे पण एक मंदिर आहे मस्त. हे बघा असं आहे मंदिर. तुम्ही आहे ना तुळशीबागेत आले नक्की नक्की या. आणि कोण कोण या मंदिरात आलंय मला कमेंट करून सांगा. हे ना ग, ह्या पोरीने माझा सगळा मूड ऑफ केलाय, सगळा मूड ऑफ केलाय माझा. स्वतःचे माझ्याकडनं चांगले चांगले फोटो काढून घेतले ते, आणि माझे इतके 5-8 फोटो काढलेत ना, इतके 5-8 फोटो काढले. नेहमी असंच होतं माझ्यासोबत. मी सगळ्यांचे चांगले फोटो असंच चांगले काढते, आणि ही बघा असंच करणार मी. का मला आवडतं तुझे फोटो करायला. मांजर आली घरात, बारकी दारात चाललं होतं, मी आवाज देऊन बोललोय. तिला भूक लागली रे बिचारी. दूध दिलं तिला. मम्मी काल आली कालवा. कुठे कुठे फिरून आली, सगळी काळी झाली. काय रस्त्याचे मांजर आणून ते घरामध्ये दूध पाजायला लागली तिला. मम्मी रस्त्याचं मांजर असलं तरी ते मांजर असत. आता इथे बघा मी रोडवर बसली, राहून द्या ती सेपरेट. आपण प्राण्यांसाठी डिश बनवू. माझ्या लग्नातली भांडी काढता येईल. ती किती सुईवाणी दूध प्यायला लागली बघ. अहो तिचं तोंड छोट आहे, ते बाळ आहे अजून, पिल्लू आहे. तिला लय भूक लागली पण डेंजर. आणि ती काळी रात्रीची कशाला 5 लोकांचे का धरून येऊन मग घर नाही का धरत. मम्मी जे वरडते ना त्याचं नर धरती जाऊ दे. 1 वाटी दुधाने काय जाणार आहे, आपण तर पहिलेच दूध वाले. हिने आता मागापासून किरकिर लावली. ती मांजर बघा कशी करत, कुठे गेली. हो इथून बसली. आणि तिचं नाव ठेवलंय बिंगू. बिंगूचं नाव ठेवलंय. मांजरीने चिकट केली थोडीशी फरशी, म्हणजे तिचे पाय आलेत ना घाणीचे मातीचे, ते मम्मीला नाही आवडले. पाहिलंय काम नाही, घरात बसल्या बसल्या काय ना काय कुठं ना काढते, काय ना काय कुठं ना काढते. हे बघा. अरे देऊ फटका ठेवून तू ब्लॉक करतोस यार. तुला काय अक्कल आहे काय कशाचा ब्लॉक करावते तर मी करता काय तुला काय पण उडतंय, काय पण मोबाईल मध्ये व्हिडिओ मध्ये करतोय. हा आणि एवढी व्हायरल झाली न्यूज त्याचं काय व्हायरल झाले, नाचले म्हणून व्हायरल झाले. तर गाईज मम्मीला पण दाखवले ते घरात सगळ्यांना. पायलची मम्मीची एक रील व्हायरल झाली, खूप टीव्हीला आली, न्यूजला आली. काय म्हणणे त्याबद्दल तुझं? तेव्हा बरं चांगलं वाटतं. हा कोणाला? तुम्हाला? अरे मला चांगलं वाटत नाही. मी पाठव मला ऐक ना, मी काय सांगते ती व्हायरल माझी सून झाली ना, त्याचा आनंद मला भरपूर आहे. आनंद कशाचा आहे मला? माझी सून व्हायरल झाली. माझ्या सुनाच्या अकाउंटवर काय म्हणतात, अकाउंटवर काय म्हणतात, बरोबर बोलले. खात्यावर नाही, अकाउंटवर पेजवर इंस्टा पेजवर त्याच्यावरती व्हायरल झाली ना. तिचं नाव आलं ना न्यूजला, पायल राऊत. ते राऊत काढून टाका आता. कांबळ्याचा पायल राऊत या सोशल मीडियावर पडलं. हा काय का असं ना, राऊत तर राऊत जाऊन दे. तर या गाईस पायलने गरम गरम भजी करून दिल्यात आम्हाला. आम्ही बसलोय दोघं नवरा बायको दिवाणवर. मी गाईज म्हणले बरं. मंडळी नाही म्हणली एक करप्या. हा मम्मी मुळे करपली. नको तुला काय यायची बाहेर करत होती का? जरा काय मी थोडं बोलायला लागली की पटकन पळत येते. जेवताना खायला एवढं आता जेवताना खायला म्हणजे जेवताना खायचं. अरे जेवताना खायला सांगितलं का तुला एकदा? पाय दुखतोय तरी मी बनवले तुझ्यासाठी. खावं लागलं आताच. पाय दुखतोय माझं तरी पण मी बनवले तुझ्यासाठी. आता खावं खाल्लं 2 नंतर खातो. आताच खावं नंतर खातो. असं काय नाही, जेवण कमी कर. बरं एक खायचं बस, एक खातो. मम्मी जरा म्हणतो मी खाऊन टाका.
अरे जेवायचंय आता ठेव की जेवताना खाता येईल की. हिले शाळेला वाजले जवळ शाळा करते. काय वाटते न्यूजला आले? न्यूजला आलेलं हे वाटतंय खरंच मनापासून सांगायचं झालं तर त्याच्यात जो मी डान्स केलाय ना तो मला डान्स आवडला नाही. कारण ह्या वयामध्ये डान्स करणं म्हणजे जरा अवघड होतं. पण ते घरात लग्न होतं त्यामुळं सगळीच नाचत होती. मग आमची म्हातारी सगळीच नाचत होती, एन्जॉय करत होती. त्यामुळे मी नाचले. नाहीतर असं बाहेर कुठं नाचत नाही मला. मी काय एवढी नाचता येत नाही मला. पण चला एक सुनत आहे मी पण व्हायरल झाले, छान वाटलं. आणि जास्त आनंद सून व्हायरल झाली ते जास्त आनंद झाला मला. आणि असंच मला असं वाटतं की नाही का त्यांनी अजून पुढं झेप घ्यावी. अजून ह्यांना तुम्हाला माझा आवाज मागणं चामचूम मी भजी खातोय काही. तर मम्मीला तू सांगू इच्छितो एक गोष्ट की पहिल्यांदाच नाही आली न्यूज मध्ये व्हिडिओ. ह्या आधी पण भरपूर वेळा न्यूजला आलेले आहेत. कोणाचे बाहेरचे असे व्हायरल झालेले हो कॉन्टेंट. तर तुम्हाला लावले त्यात मी फोटो कुठला व्हिडिओ व्हायरल होतो पप्पी मम्मीचा न्यू मम्मीचा आणि पायाचा कोणता व्हिडिओ व्हायरल त्याची आम्ही पोस्ट लावून आम्ही व्हिडिओ टीव्हीला नाही बघितलो तो. आम्हाला काय आलं नाव सांगतो मी. पायलच्या जुनी टीव्हीला बघितली होती न्यूज. पायला तिच्या घरून कळलं होतं बाबा असं व्हायरल झाली म्हणून. टीव्हीला बघितलं असं काही बघितलं माहित नाही. तर त्यानंतर आम्हाला त्यांनी फोन केला ना आम्ही पण विसरून गेलो. नंतर 1-2 दिवसांनी काय बोलायचं तुझं बोल मला काय माझं काय करू लवकर बोल की. मला पण बोलायचं. तर असं मला सांगायचं की तुम्हाला नंतर एक दुसऱ्या दिवशी की आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पायलच्या पूनम नावाचे आपले कोण सबस्क्रायबर आहेत त्यांनी ते फोटो स्क्रीनशॉट मारून आम्हाला सेंड केले. मग ते चेक केले. मग अरे बापरे मग ते भेटलं. मग मी लोकसत्ता.com सर्च केलं त्यांचं. मग तिथून बघितलं तर खरी न्यूज होती ती. आणि पूनम तुमचं पण खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे ती न्यूज आमच्यापर्यंत पोहोचली. आम्हाला या गोष्टीची काही कल्पना नव्हती. फक्त आमच्या कानावर होतं. आणि खूप खूप धन्यवाद. आणि असंच तुमचं प्रेम राहून दे. आणि अशाच आम्ही भारी भारी व्हिडिओ करत राहू. शॉर्ट्सवर पण व्हिडिओ पडतील गाईड शॉर्टवर व्हिडिओ बघत राहा. आणि कंटिन्यू ब्लॉग बघा. अजून काय काय होतं यार काय बरं अजून कशाला म्हणा हालत होती एवढी. अरे जब भी बोल ऐसा बोल. मी पॉज घेऊन बोल. कारण का बोलतो कारण लोकांना कळणारच नाही मी काय बोलते पटपट बोलावल्यावर. काय माहिती का माझा मुलगा असून सुद्धा मला तुझं त्याचे बोलणं कळत नाही की टायमाला. काय करू मी पटपट बोलतो तो मग काहीच कळत नाही मला. पाहायला पण कधी कधी कळत नाही पण उशिरा ती विचार करते काय बोलला असेल काय बोलला असेल. बरोबर बोलते ना. ती सशीच्या कानाची आहे. हो त्या दिवशी इथं बसून पुढं पान पडलं ना काय झालं ना तर तिला बरोबर कानामध्ये आवाज येतो तिच्या. त्या दिवशी इथं बसली होती. कोणाचंच लक्ष नाही कोणाचंच लक्ष नव्हतं कोणाचंच. ही बसली मंग असं कोणतं म्हणलं मंगल आई गेली म्हणून मला मुग्धसारखा आवाज वाटला. आम्ही म्हणलं नाही नाही इडी बिडी ती कशाला येतील आता आणि कशाला येतील. 5 मिनिटांनंतर दोघांची एंट्री झाली. तर एवढं आमचं कोणाचं लक्ष होतं पण तिथं गप्पा मारता मुग्धा आली. तिला बाहेरचा आवाज आला. मुग्धा आली मुग्धा. तर काही आता जेवण वगैरे करू. भजी वगैरे खातोय. तर गाईज अचानक आमच्या इथं लाईट गेली 9 वाजता आणि व्लॉग एंड करायचं ते करताच नाही आलं कारण की लाईटच नव्हती. आमच्याच एरियात नाही अजून भरपूर असे लांबपर्यंत लाईट नव्हती. तर अजून काही लाईट आली नाही. आत्ता बघा किती वाजले ते सकाळचे वाजले ते 9:30 आणि अजून लाईट आलेली नाहीये. तर मोबाईलला सगळ्यांचे मोबाईल डेड झालेत. प्रतीकचा मोबाईल डेड आहे, मम्मीचा मोबाईल डेड आहे, पप्पाचा माझा मोबाईल जरा जिवंत आहे. तर म्हटलं आता ब्लॉग एंड करून टाकूया आपण. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा गाईज. बाय बाय.